अंकुश जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन जाऊया सेमीफायनल क्रमांक 2 आघाडीला आलेला खडवे टीम मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल आनंदा मुगदुम या नावाची चर्चा पाहायला मिळाली स्ट्राइक एंड वरती विश्वास चाळके या नावाची आता चर्चा मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल हाताळला गेलाय मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हे षटक या षटकामध्ये पहिला बॉल डॉट स्ट्राइकला विश्वास हो यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्रक्षक आहे तो फार दूरवर आहे एक धाव तर घेतली दुसरीचा प्रयत्न केला जाईल का हो काय घडलंय मिसफील्ड आहे दरम्यान एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय धाव संख्येचा श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये म्हटलं असताना धमन्यात एक आहे अंगात रक्त लाल आहे जमिनीवरती पाय आहे पायामध्ये चाल आहे चालीमध्ये संघर्ष आहे आणि संघर्षाची ही वाट आहे वाटेवरचा प्रवास आहे हा प्रवास सुरू केलाय मैदानाच्या आतमध्ये पहिली धाव आली आहे आनंदा निघाले हो बॅकफूट वरती गेले पंच केला चॉप केलाय सरळ डिपिश बॅकवर्ड पॉइंटला बॉल सीमा पार मिळतील धावा 4 चौकार विश्वास चाळके विश्वास ठेवलाय त्याने सांगितलंय पावसातलं पाणी वाऱ्यातला वारा आणि आगीतली आग म्हणजे विश्वास चाळके हे नाव समोर आलंय महत्वाचा खेळाडू आहे हो आणखी एक जबरदस्त ड्राइव्ह तितकं जबरदस्त क्षेत्ररक्षण कवचला पाहायला मिळालंय धाव संख्येकडे नजरा वळवल्या गेल्यात विश्वास चाळके यांची साथ देण्यासाठी फलंदाजीसाठी एस.के. पाटील सचिन एस.के. या नावाने ओळखला जाणारा पठ्या आग दोन्ही बाजूला लागली आहे खेळ चर्चा होईल हो यावेळी पहा बॅकफूट वरती जाऊन पंच केलाय क्षेत्ररक्षक आहे मिसफील्ड करत असताना एक धाव घेतली गेली है ये खेल बड़ा निराला है ये खेल बड़ा निराला है एक तरफ शोला है दूसरी तरफ ज्वाला है एक तरफ गेंदबाज है दूसरी तरफ बल्लेबाज है नातं तुझं न माझं भलतंच द्वाड आहे तू खट्याळ ना तर मी लबाड आहे मैदानाच्या आतमध्ये खट्याळ आणि लबाडीचा डाव रंगला गेलाय करण जोशी अगेन्स्ट खडवे हो यावेळी शरीराचा वेध मैदानाच्या आतमध्ये ब्लाइंड खेळलेत डोळे बंद करून फटके मारण्याचा प्रयत्न आहे सूर्याने डोंगराच्या आड छावणी टाकली सत्र संध्याकाळच्या सत्रीला पाहायला गेल्यानंतर पक्षी किलबिलाट करत आता घराच्या दिशेने निघाले आहेत आई श्री निनाई देवी स्पोर्ट्स शिरगाव आयोजित श्री निनाई देवी चषक पहिलं पर्व अंतिम टप्प्यात पोहोचलाय प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळे हावभाव आहेत ग्रामस्थ मंडळ खऱ्या अर्थाने उत्साही आहे धावफलकाकडे नजर वळवली धाव संख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा विश्वास चाळके मैदानाच्या आतमध्ये आज विनोद पाटील डॉन यांच्या आईला खऱ्या अर्थाने करण जोशी टीम असं म्हटलं जातं ना की व्यापताही न येणारे मातृत्व खऱ्या अर्थाने ते म्हणजे आई हो पहिलाच बॉल यॉर्कर लेन फ्लिक केलाय ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत एस.के. सचिन 10 धावा डबल डिजिट मध्ये धाव संख्या गेली आहे संतोष मुगदुम गोलंदाजीच्या ट्रॅक वरती शाहूवाडीचा वंडर बॉय राऊंड विकेटने हो यावेळी परत आली त्याचा उपयोग केला गेलाय तदनंतर मात्र ओव्हर थ्रो पाहायला मिळाला डायरेक्ट हिट नाही होत आहे बॅकअप मिळालाय ते दूरवर आहे तदनंतर मात्र काय झालंय मैदानाच्या आतमध्ये चुका झालेत या चुकांना माफी नाहीये ओ आणखी एक धाव मिळेल का आता मी एवढंच म्हणेन घोड चुकांना देऊ अनुभवायचे नाव नवीन पहाड आहे नवीन समुद्र आहे भरकटून देऊ नको तुझं नाव नावासाठी लढायचंय नावासाठी भिडायचंय एका बाजूला कडवे आहे तर दुसऱ्या बाजूला करण जोशी आहे दोन्ही संघांचं नाव क पासून सुरू होत आहे ही बाब आहे कोण होईल फायनलचा मानकरी याच्यासाठी जद्दोजहद आहे एक पाऊल मागे सेमीफायनल क्रमांक 2 संतोष सचिन साडी याही वेळी पहा शॉर्ट स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक धाव आली या एका धावेने धाव संख्येमध्ये भर पडली आहे धाव संख्या 15
15 धावा धावफलकावरती. विश्वास साळके नॉन स्ट्राईकला आहे. सचिन पाटील एसके मैदानाच्या आतमध्ये. पाटलांचा पोरगा. ओ खोलवरचा बॉल या कलेन मिस केला बिहाइंड द विकेट. आनंदही मिस झालेत. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव अंकित केली जाईल का? अंपायर कॉल बॅड एज आहे का? यस बॅड एज आल्या. धावसंख्या बाईची आहे. कॉल द्या प्लीज. धावसंख्या 1 ने या ठिकाणी अंकित केली गेली आहे. धावसंख्या 16. ओहो यावेळी ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. डीप मधून येईल. लॉंग ऑनला थोडासा वाईडिश आहे. एक धाव घेतले त्यानंतर मात्र चप्पल त्याने दुसरी धाव कंप्लीट केली आहे. चतुर आणि चाणक्य. अरे जो तो इथे रंगला. अरे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. मैदानाच्या आतमध्ये एक शॉट आहे. अनेक वेळा आम्ही म्हणतो अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी. अरे अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी. डाव तुझा येताच तुझ्या मौशील आपली खेळी. काळ करे बघ गोलंदाजी संकट. चेंडू टाकी चर्चा होईल. हो यावेळी मात्र ब्लाइंड खेळलेत. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. बॉल मात्र दूरवर चालला. एक धाव घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न यशस्वी. तिसरीसाठी जातील का? नाही. 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्तीच्या दिशेने जात असताना धावफलकावरती धावसंख्या 19 लगावली गेली आहे. शेवटचं षटक अर्णव येईल का? हा एक प्रश्न आहे. अर्णव उत्साही आहे मैदानाच्या आतमध्ये षटक टाकण्यासाठी. मात्र कोण येते गोलंदाजीच्या ट्रॅक वरती? शेखर. सुरेश आलेत. माफ करा सुरेश दादांचं आडनाव येऊ द्या आमच्यापर्यंत प्लीज. सुरेश पाटील. संतोष सुरेश पाटील. येस सुरेश दादा पाटील एक लिजंड खेळाडू आहेत. रबर बॉल क्रिकेटमध्ये आम्ही हंगामामध्ये पाहिलं. गोलंदाजी करणार नाही हा ध्यास घेणारा गोलंदाज आज टेनिस बॉल मध्ये येतो आणि उत्कृष्ट गोलंदाजी हाताळतोय. पहा सुरेश एसकेच्या अगेन्स्ट ऑन साइडला खेळलाय. मैदानाच्या आतमध्ये विश्वास स्ट्राईक घेत आहेत. मात्र आमचा नन्ना मुन्ना जादूगार मैदानाच्या आतमध्ये फील्ड करत असताना स्वतःला झोकून देतोय. त्याच्याकडेही नजरा वळवल्या गेल्यात. विश्वास. काही चेंडू शिल्लक आहेत. अंतिमचे 5. 20 तर लगावले गेले आहेत. 35 ते 36 40 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल. विश्वास त्यांच्याकडे ती धमक आहे. हो यावेळी मात्र हा जोरात टाकलेला बॉल प्रश्नचिन्ह उभे केलेत. विश्वासांना रोखलंय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सुरेश पाटील विश्वास यांच्या अगेन्स्ट. हो हो यावेळी लॉफ्ट केलाय. फार दूरवर आहे. क्षेत्ररक्षक झडप मारेल. एक धाव घेतले. दुसरीचा प्रयत्न थ्रो येईपर्यंत नाही घेतला जाणार. फार दूरवर होता क्षेत्ररक्षक. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्येचा डोंगर वाढला गेलाय. पहा सुरेश पाटील मैदानाच्या आतमध्ये इंट्रॅक्शन मध्ये हा गोलंदाज प्रभावी गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. हो यावेळी लेगस्टंप आणि लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल वाईड +1 मैदानाच्या आतमध्ये मिळवली गेली आहे. स्ट्राईक घेतली आहे विश्वासने. 2 धावा इथे अंकित केल्या जातील. या 2 धावेने धावसंख्या 23 धावा. तेवीस धावा धावफलकावरती आल्यात. विश्वास संघनायकाने 23 धावा. 23. 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. चला क्लिअर केलंय. अंतिमचे काही चेंडू शिल्लक. विश्वास हो हो यावेळी ऑन साइडला दूरवर आहे क्षेत्ररक्षक. 2 ची संधी आहे. मिळतील का 2? नाही.
एकाच धावेवरती समाधान मानलंय. चोवीस धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. सचिन पाटील मोठा षटकार मोठा चौकार वाट पाहतोय. तो आला नाहीये ओव्हर मध्ये. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. हो 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 यावेळी उडवला. लॉफ्ट केला. एरियल रूट दिला गेला. क्षेत्ररक्षक आहे. पाठ मोहरा करेल आणि ख्यारी करेल. फलंदाज सचिन पाटील बॅक टू द पवेलियन. पहिला हादरा. अखंड शाहूवाडी तालुका ज्या व्यक्तिमत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलाय ना, तेच व्यक्तिमत्व मैदानाच्या आतमध्ये बॅट घेऊन आता दाखल झालंय. नाव आहे प्रशांत पाटील. पाटलांचा बोरगा. शाहूवाडी तालुक्याचा अखंड तालुक्याचा अध्यक्ष मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलाय. पहिला बॉल फेस करेल. पहिल्याच बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. अर्णव आहे. कॅच कॅरी करेल का नाही. दूरवर आहे बॉल. धावा मिळतील 2. तिसरीसाठी जातील का नाही. थांबवलाय. वेट केलाय. धाव संख्या धाव फलकावरती लगावली गेली आहे. 26 धावा पहिल्या इनिंग मध्ये लगावल्या गेल्यात. 27 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम पिंटू दादा 11 करण जोशी साडी. चला कडवे टीम थोडीशी घाई करा. मैदानाचा ताबा घ्या. फायनल आपल्याला 3 ओव्हरची खेळवायची आहे. पिंटू दादा 11 करण जोशी याही टीमला आम्ही कॉलिंग देतोय. आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपले फलंदाज पाठवा. आता मात्र सुखातून सुखमय क्षण आणि दुःखातून दुःखमय क्षण दोन्ही टीम साठी महत्वाचे आहेत. जो विजयी होईल तो सुखमय शोध घेईल. जो दुःखातून म्हणजे जो पराभूत होईल तो दुःखमय क्षण घेऊन जाईल. म्हणजे आता खऱ्या अर्थाने श्री निनाई देवी चषक 2025 चा अंतिमचा काही क्षण. या स्पर्धेला सकाळच्या सत्रामध्ये जशी सूर्याची किरण या जमिनीवरती पडली प्रत्येक जीव प्रफुल्लित झाला. आता सूर्याची किरण अस्तीकडे जात आहेत. शेवटाकडे जात आहेत. आणि पहा येणारा उद्याचा दिवस पुन्हा एकदा तरुण करून नाविन्यपूर्ण पुढे येईल. मात्र या अंतिम क्षणी काय घडेल याची कहाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचंही आम्ही आयोजकांच्या वतीने हृदयाच्या अंतकरणापासून आभार मानतो. त्यांनी घेतलेली मेहनत मैदानाच्या आतमध्ये 27 धावांचं टार्गेट सेट केलंय फलंदाजीसाठी. मुगदुम फॅमिली इन ॲक्शन मध्ये बॅटिंग साठी येत आहेत आनंदा मुगदुम आणि संतोष मुगदुम ही जोडी. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय निवृत्ती पाटील यांचा आपण या अतिथी कक्षामध्ये शुभ सन्मान करणार आहोत. आणि हा सन्मान सूरज पाटील सदस्य अखंड शाहूवाडी आणि शिरगावचे सुपुत्र. या सूरजदा आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते निवृत्ती पाटील यांचा करूया शुभ सन्मान. चला थोडीशी घाई करूया. मैदानाच्या आतमध्ये मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान. आजच्या दिवसापासून सकाळच्या सत्रापासून आम्हाला गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जे आम्हाला पाहायला मिळाले गंगाधर पाटील. यस गंगाधर पाटील हे नाव स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आता अग्रगण्य आहे. आणि त्यांचंही मानावं तेवढं कौतुक. कारण की एखाद्या समालोचकाचा आरसा म्हणून आम्ही स्कोररकडे पाहत असतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला टीम आहे कडवे तर दुसऱ्या बाजूला टीम आहे करण जोशी. मैदानाच्या आतमध्ये संतोष मुगदुम आणि आनंदा मुगदुम यांना रोखण्यासाठी पॉवर प्लेचं षटक. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सचिन पाटील. पहिल्याच बॉल वरती आक्रमण.
डिक्लेअर झोन मध्ये जाणारी धावसंख्या. मैदानाच्या आतमध्ये श्री गणेशा केलाय, शंखनाद ठोकलाय. पहिल्या बॉल वरती आक्रमण पाहायला मिळालंय. धावसंख्या 1. चला नवीन बॉल द्या, जुना बॉल देऊ नका, नवीन बॉल द्या. कुठल्याही टीमवर अन्याय करू नये. चला मी निवेदन करेन, थोडीशी घाई करूया. चला संतोष मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळी पहा, अरे हवेमध्ये कारवा. मैदानाच्या आतमध्ये संतोष बॅक टू द पवेलियन. पहिला हादरा, बिग फिश ऑन द बिग बास्केट. मोठा मासा लागला गळाला. संतोष मुगदुम हे नाव आता मात्र या मॅच मध्ये पुन्हा कठीण आहे घेणं, कारण की त्यांचा विकेट बॅक टू द पवेलियन गेलेत. आता संधी आहे खालच्या फलंदाजांना. 27 करायचे आहेत, येणारे बॉल 16 आहेत. येणारे बॉल 16 बनवायचे आहेत. 26 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आलेत. प्रवीण पाटील, पिंटू दादा 11, करण जोशी. खऱ्या अर्थाने पिंटू दादा यांचं नाव घेतल्यानंतर मात्र या व्यक्तिमत्वाने या टीमला घडवलंय. संदीप निघालेत राऊंड विकेटने. सचिन हो यावेळी खोलवरचा बॉल, त्याच्यावरती चढवलेला प्रहार, बॅटची इनर एज बिहाइंड द विकेट. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये. आता मात्र शाहूवाडी एक्सप्रेस या नावाने ओळखला गेलेला हा खेळाडू, नाव आहे आनंदा मुगदुम. SK पाटील यस गोलंदाज निघालेत. खोलवरचा बॉल आहे, टॅप केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, दूरवरून येतील, डीप मधून येतील, कॅरी करतील, थ्रो करतील. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या वाढली आहे 4 या आकड्यावरती. या मॅच मध्ये आनंदा मुगदुम यांच्यावरती नजरा लक्ष केंद्रित केले गेले. हो यावेळी पहा, अरे हवेमध्ये कारवा, जणू मदनाचा वनवा, लाही लाही करणारा हा गोलंदाजाचा धूमधडाका, षटकार, सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये अफलातून गोलंदाजी. मी म्हटलं होतं ना, मैदानाच्या आतमध्ये आनंदा मुगदुम हे वादळ घोंगावण्यासाठी सुरुवात करताय. पहा ऍक्शनला रिॲक्शन दिली आहे. शॉर्ट आर्म पुलचा फटका, पुल मात्र सक्सेसफुल करताना षटकार. हो आनंद बिग हिट. क्षेत्ररक्षक आहेत, कॅरी करतील. हो मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन. प्रशांत पाटील यांनी मात्र नैलप्य दहला. सोनार की ना तो एक लोहार की. मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. आनंदा मुगदुम बॅक टू द पवेलियन. कहाणी में ट्विस्ट. चाय मध्ये खारी. गोलंदाज पडलाय फलंदाजावरती भारी. कम्मालीची कॅच. मी म्हणेन ना, जवळजवळ ही प्रशांत पाटील यांनी कॅच बनवली आहे. कम्मालीची कॅच कॅरी केली आहे. आणि धावसंख्या 10 या आकड्यावरती जात असताना षटक संपलाय. अखंड शाहूवाडी तालुका आणि या तालुक्यामध्ये प्रशांत पाटील हे नाव पाठीमागे कसं राहील. कडवे गावचा हा पठ्ठ्या कम्मालीचा कॅच कॅरी केलाय. मात्र मॅच अजूनही संपलेली नाहीये. नंदू इथून पुढे आलेत, त्यांच्यावरती नजरा ठेवल्या जातील. चला गोलंदाजाचं नाव सुशांत आलेत. आडनाव येऊ द्या. सुशांत पाटील. येणारे बॉल 12 बनवायचे आहेत. 17. 12-17 ची मॅच. सुशांत निघालेत. हो यावेळी पहा, मैदानाच्या आतमध्ये टॉप एज बिहाइंड द विकेट कॅरी केलं गेलंय. विकेटचं पतन
आणखी एक हादरा फलंदाज बाद. टीम पिंटू दादा 11 करण जोशी या टीमला आता मात्र संमिश्र फलंदाजी करावी लागेल. शेवटचं षटक इम्पॉर्टंट आहे. इथून पुढे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, सिंगल डबल्स, मोठ्या प्रहारांपासून वाचावं लागेल. सिंगल डबल्स याच्यावरती परिवर्तित व्हावं लागेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करून विजय मिळवावा लागेल. मात्र टीम खऱ्या अर्थाने आपण पाहिलं विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स कडवे या टीमने मात्र इथे ब्रेक थ्रू दिलेत. 10 धावा धावपलकावरती आहेत. येणारे बॉल 11 बनवायचे आहेत. 17 11-17चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आहे. विकेटचं पतन. तू चल मैं आया. लगातारचा दुसरा विकेट. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती हा खेळाडू ऑन दी हॅट्रिक. या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक मिळेल का? 10 बॉल आणि 17. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. नाव आहे हर्षद. हर्षदकडे ते हर्षलकडे ते पोटेन्शियल आहे. हर्षलकडे ती क्षमता आहे. हर्षल इथून या मॅचला जिंकू शकतो. टीम पिंटू दादा 11 करण जोशी या संघाची नौका पार करण्यामध्ये त्याच्याकडे ती धमक आहे. तो खलाशी बनेल का? तो कॅप्टन बनेल का? इथून पुढे हाच महत्वाचा निर्णय आहे. पहा इथून पुढे 10 बॉल 17 हॅट्रिक बॉल. संधी मिळाली आहे या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक. ओहो क्षेत्ररक्षक आहे. बाउन्स झालाय बॉल. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. संधी मिळवली होती. हॅट्रिक मिळाली असती. नऊ बॉलच्या पाठीमागे 16ची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. स्ट्राईक एंड वरती असलेला फलंदाज नाव आहे नंदू. इन ऍक्शन मध्ये 9-15ची मॅच आहे. 9 हो. यावेळी मात्र पहा काय घडलंय. करेक्शन केलं जाईल. करेक्शन केला. येस आताचा डॉट बॉल आहे. चला आमच्यापर्यंत इक्वेशन येऊ द्या. 8 बॉल आणि 16ची गरज. 8-16 टेन्शन वाली मात्रा असं म्हटलं आता ना आयुष्यामध्ये चर्चा होईल. 8 बॉल 16 गोलंदाज निघालेत. महत्वाची लढाई आहे. फायनलचं तिकीट मिळवायचं आहे. हो यावेळी फ्लिक केला. कमालीचा प्रहार आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. 1 धाव तर मिळाली. दुसरी साठी जातील. तिसरी मिळेल का? मी मगाशी म्हटलं होतं ना अरे निधड्या छाताडावरती आयुष्याचं लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमधून द्यावं त्याला उत्तर. आता उत्तर द्यायचं आहे. येऊ द्या कितीही 72 मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. 72 कितीही आले तरी लढावं लागतंय. संघर्ष अटळ आहे. गोलंदाज निघाला. अजूनही 7 बॉल 14. हो पुन्हा एकदा प्रहार केला. 2ची माग आहे. 1 तर मिळाला. दुसरा मिळणार नाहीये. येणारे बॉल 6 बनवायचे आहेत. 13. 6 बॉल आणि 13ची गरज. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मॅच क्रुशल बनू शकते. प्रत्येक बॉल वरती 2 घेतल्यात. टाय झाला. टाय ब्रेकर मध्ये काय आहे? हाही क्वेश्चन मार्क आहे. कंपल्सरी चेस. रमेश बेले यांनी मात्र 1 सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलंय. असोसिएशनचा नियम आहे. टाय ब्रेकर मध्ये आता मात्र हातामध्ये सत्ता घेतली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती प्रशांत पाटील. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने. 5 बॉल 13चं समीकरण आलंय. मॅच संपलेली नाहीये. 2 मोठे प्रहार. मॅच फिनिश. येणाऱ्या 2 मोठे प्रहार करावे लागतील. नंदू यांच्याकडे ती क्षमता आहे. थांबून चालायचं नाही. मनगडामधली क्षमता दाखवावी लागेल.
हो हो, याही वेळी पहा स्विंग आणि मिस. नंदूला मात्र मी एवढंच म्हणेन, मैदानाच्या आतमध्ये एवढंच म्हणेन, नजरे बदलो नजारे बदल जाते हैं. अरे नजरे बदलो नजारे बदल जाते हैं, कश्ती बदलो किनारे बदल जाते हैं. अगर दृष्टी बदलोगे ना तो सृष्टी भी बदल जाएगी. आता मात्र ती बदलावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये चर्चा होतीये. ओ यावेळी ऑन साइडला खेळ आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. एक धाव घेतल्या, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी. ओ ओ, यावेळी पहा हर्षल निराश केले. हर्षलने एक धाव घेतली आहे. मी म्हणे ना इथे 2 धावा मिळाल्या असत्या. चला नी बॅटर, येणारी बॉल 3 बॉल बनवायचे आहेत 12. 2 मोठे प्रहार, मॅच फिनिश. प्रशांत नॉन स्ट्राइक एंड वरती येतील ते फलंदाज संग्राम. पिंटू दादा 11, करण जोशी या टीम कडे नजरा वळवल्या गेल्यात. काय घडेल पाहावं लागेल. प्रशांत निघालेत आपल्या ट्रॅक वरून. जोरकस प्रहार आहे, मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, कॅच कॅरी करेल. विकेटचं पतन. नंदू बॅक टू द पवेलियन. पहा इथे श्री विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे या टीमने आपली दावेदारी पेश केली आहे. या मॅच मध्ये अंतिम फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी 1 चेंडू दूर आहेत. प्रशांत पाटील यांनी या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली आहे. नवीन फलंदाज नाव येऊ द्या, बॅट्समनचं नाव येऊ द्या. ऋतिक. ऋतिक आलेत. ऋतिक 1 बॉल 12ची गरज. 2 बॉल 12. 2 बॉल 12. स्लोवरचा बॉल आहे, ऑन साइडला फटका आहे, दूरवर क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळेल फक्त 1. दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव मिळाली आहे. आता मात्र येणारा 1 बॉल आणि 10ची गरज. हाय व्होल्टेज थरार मैदानाच्या आतमध्ये. यस हो, यावेळी स्विंग आणि मिस. फायनलचं तिकीट मिळवलंय टीम विठलाई देवी स्पोर्ट्स कडवे यांनी. मात्र सरळ मिळवलं तिकीट फायनलचं. चला लगेच टॉस साठी या, जास्तीचा वेळ घेऊ नका. चला 3 ओव्हरची मॅच होणार आहे, याची देखील दखल घ्या. चला या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच सुशांत ठरलेत या मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच.